ते तुम्हाला ॲरो दिसताय बघा, दोन भिंत थोडीशी पडली तर आपल्याला आता हा पॅच चढून वर जायचंय. इथूनच आपला साखळदंडाचा जो मार्ग आहे तो सुरू होतोय. हे पुढे जे दिसतंय तुम्हाला हे भव्य असं दालन आहे. पण या गोष्टी जर करण्यासाठी तुम्ही येत असाल गड किल्ल्यांवरती तर मग काहीतरी चुकताय आपलं. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात जरी तिथे बसलात तरी किती गारवा लागत असेल याची कल्पनाच आपण केली पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे दिसतंय तुम्हाला पुढे की थोडासा कॅमेरा. नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण किल्ले शिवनेरी बघण्यासाठी आलोय. शिवनेरीचं प्रयोजन काय आहे हे मी तुम्हाला सांगेलच, परंतु हा जो व्लॉग तुम्हाला दिसतोय हा खूप साऱ्या पार्ट्समध्ये डिवाइड होणार आहे. कारण आपण आज किल्ला जो चढतोय तो एका वेगळ्या वाटेने, जे साखळदंडाचा मार्ग आहे त्या मार्गे आपण चाललोय. आज माझ्यासोबत या सफरीत कॅमेरा हँडल करायला आणि आपल्यासोबत द्यायला अनुज आहे. सध्या महालक्ष्मी लॉन्सची जी जागा आहे त्याच्या तिथे आपण पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. तिथे एका काकांना विचारलं कुठून जायचं, तर त्यांनी सांगितलं की सरळ पुढे या, हा तलाव लागतोय तुम्हाला, इथून या मार्गे आपल्याला पुढे जायचं आहे आता छोट्या मार्गाने. चला आता आपण पुढे जाऊयात. प्रयोजन वगैरे तुम्हाला वाटेमध्ये सांगतोच काय आहे. आता साखळी मार्गाने आपण जातो तर आहे, थोडासा रिस्की पॅच आहे, त्यामुळे तुम्ही जर ग्रुपसोबत असाल तरच या मार्गाने जा. अन्यथा जो मुख्य 7 दरवाजांचा मार्ग आहे त्या वाटेने गेला तर अगदी बेटर राहील. या मार्गाने जाण्याचं कारणच हे आहे की मला यातल्या काही लेण्या एक्सप्लोर करायच्या. तुम्हाला या लेण्या दिसत आहे बघा कोरलेल्या, या काही एक्सप्लोर करायच्या म्हणून आपण इकडनं चाललोय आज. आणि शिवनेरी किल्ल्याची एक परिपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा हाच हा उद्देश आहे आमचा या पाठीमागचा. चला आता वाटेमध्ये थोडासा थकवा जाणवेल असं वाटतंय. आता आपण त्या वाटेने पुढे पुढे आलोय. तुम्हाला माझा आवाज पण येत असेल. इकडे थोडंसं हळू आहे, फक्त पाय सटकताय. इथे तुम्हाला ॲरो दिसताय बघा, दोन भिंत थोडीशी पडली तर आपल्याला आता हा पॅच चढून वर जायचंय. इथूनच आपला साखळदंडाचा जो मार्ग आहे तो सुरू होतोय. चला फक्त हळूहळू या माझ्या पाठीमागे. आणि जसं मी तुम्हाला बोललं की ग्रुप असेल तरच इकडून या. घे इकडे कॅमेरा, चालूच ठेव. अनुज आता वर येतोय. दुर्गश्रीच्या प्रवासाची सुरुवात ही पुण्यामधनं झाली. पुण्याहून सकाळी प्रवासाला सुरुवात केली. वाटेमध्ये आकाश मिसळला नाश्त्यासाठी थांबलो. आकाश मिसळ इथे स्वादिष्ट मिसळीवर आम्ही ताव मारला आणि मग प्रवास सुरू केला जुन्नर नगरीकडे. महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि दुर्गश्रीच्या पायथ्याशी पोचलो. आता खरी वेळ झाली आहे दुर्गश्री का, याच्या पुढे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची. मी अनेक वेळा या व्हिडिओमध्ये दुर्गश्री हा उल्लेख करणार आहे, त्यामुळे दुर्गश्री नक्की काय हे समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही जर प्रथमेश दादा म्हणजेच यूट्यूबवरती रोडव्हील राणे यांना जर फॉलो करत असाल तर दादाने एक संकल्पना सांगितली आहे. संकल्पना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी आणि बहुतेक काळ हा राजगडावरती व्यतीत केला आणि महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर झाला आणि महाराजांचा शेवट देखील, महाराजांचं निधन देखील राजगडावर झालं. तर या 3 गोष्टींना, या 3 किल्ल्यांना प्रथमेश दादांनी एक नवीन नाव प्रचलित करायचं ठरवलंय आणि त्यासाठीच मी हा देखील प्रयत्न करतोय असं म्हणू शकता. महाराजांचा जन्म झाला त्याला आपण दुर्गश्री म्हणूयात. महाराजांनी जिथे अधिक काळ व्यतीत केला, जिथे स्वराज्याची पहिली राजधानी होती, त्या राजगडाला आपण दुर्गराज म्हणूयात. आणि त्या रायगडावरती जगदीश्वराचं तर राऊळ आहेच, परंतु आपल्या आराध्य दैवतेचं तिथं ठिकाण आहे. तिथं त्याचा राज्याभिषेक झाला, महाराजांचं निधन तिथे झालं, महाराजांनी अधिक काळ तिथे व्यतीत देखील केला. तर त्या ठिकाणाला आपण दुर्गेश्वर म्हणूयात. म्हणजे दुर्गश्री, दुर्गराज आणि दुर्गेश्वर अशी 3 नावे आपल्याला प्रचलित करायची, तसं दादांनी सांगितलं. आता त्यापैकी माझे हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे कारण मी तुम्हाला समोर आणतो जरासं.
तुम्ही मागचा आपला रोहा परिसरातील बेरवाडीच्या किल्ल्याचा व्हिडिओ बघितला असेल. ते आता पहिला दिवस आम्ही दापोली स्पेंड केला, त्यानंतर दुसरा दिवस आम्ही रोहा परिसरात गेलो. त्याच्या पुढचा दिवस माझा पूर्ण रायगड परिसराचा होता. रायगड परिसरामध्ये मी रायगड देखील बघितला थोड्याफार प्रमाणात, आणि कोणीही न अनुभवलेला रायगडच मी बघितला. जिथे लोक कंटिन्यू जातात तिकडे मी गेलो नाही. वाघ दरवाजाकडे गेलो, तिथून मी त्या तुळशी वृंदावनापर्यंत पोहोचलो, ज्याला समाधी म्हटलं जातं. कुणाची आहे यामध्ये अजूनही वादविवाद आहेत. तिथून मी पुढे 12 टाक्या, त्यानंतर दारुगोळा कोठार, मग समाधीचं दर्शन, आणि मग महाराजांच्या राज्याभिषेक ठिकाणी नगारखान्यातून प्रवेश केला, तिथे दर्शन घेतलं. होळीच्या माळावरती महाराजांचं दर्शन घेतलं, आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मग माझ्या मनात विचार आला, मी जर रायगड दाखवतोय लोकांना, तर त्याच्या आधी मी राजगड दाखवला पाहिजे, जेणेकरून प्रथमेश दादा कायम म्हणतो त्याच्या व्हिडिओमध्ये, आपण 2 ठिकाणचं कंपॅरिझन करू शकलो पाहिजे. बरोबर? म्हणजे रायगड कसा आहे आणि राजगड कसा होता याचं कंपॅरिझन जर करता आलं तर आपल्याला रायगड आणि राजगड समजून घ्यायला सोपं जाईल. मग मी विचार केला की राजगडावरती जाऊयात, आधी राजगड लोकांपर्यंत पोहोचूयात. परंतु एकदा असंच ठरवलं होतं की राजगडावरती जायचं, परंतु राजगडावरती जात असताना वेल्ह्यामधल्या माझ्या मित्राचा कॉल आला की खूप जास्त पाऊस होता. ऑलमोस्ट प्लॅन फिक्स झाला होता. त्या दिवशी राजगड जो राहिला तो राहिला. त्यानंतर मग मी आणि अनुजला घेऊन शिवनेरी करायचं ठरवलं, जेणेकरून आता सुरुवात करायची तर शिवनेरीपासून करूया, जिथे महाराजांचा जन्म झाला तिथून. हा शिवनेरी आपण करतोय. मी ज्यावेळेस अनुजला घेऊन आलो होतो, आज मी एकटा आलोय परत तुम्हाला पायरी मार्ग दाखवण्यासाठी. पुढे तुम्हाला कळेल की मी पायरी मार्गाचा व्हिडिओ रिपीट शूट केलाय. तर अनुज सोबत आलो तेव्हा मी ठरवलं होतं की दुर्गश्री करणार, दुर्गराज करणार आणि दुर्गेश्वर करणार. पण आता असं ठरवलंय मी, आता मी दुर्गश्री केलाय ना, आता यानंतर महाराजांचा जसा प्रवास झाला त्या मार्गे आपण जाऊयात थोडंसं. आता यानंतर आपला स्वराज्य स्थापनेची शपथ जिथं झाली त्या रायरेश्वरावरती आपण जाणार. बरोबर? त्या परिसरामध्ये रोहिडा आहे, रोहिडा करूयात. त्यानंतर महाराजांनी जो किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं त्या तोरणा किल्ल्याला भेट देऊयात. मला जसं इतिहासाचे संदर्भ सापडतील त्यानुसार आपण एक एक किल्ला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आणि मग महाराजांनी जे किल्ले जिंकले, ज्या सिक्वेन्सने जिंकल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतात, त्यानुसारच आपण जाऊयात. फक्त एवढाच माझा उद्देश होता. बाकी आता चला आपल्या दुर्गश्रीची सफर आपण पुढे कंटिन्यू करूयात. चला आता आपण पुढे आल्यानंतर समोर मला आता शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्या दिसतंय. कातळकोरीव पायऱ्या आहेत. वरच्या बाजूला याच्या अर्थ आपल्याला लेणं बघायला भेटतंय. चला या माझ्या पाठीमागे. तर आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथे डाव्या बाजूला थोडंसं गेलं ना, एक गुफा सदृश्य जागा आहे. हे वर आहे थोडासा आणखी, तुला तिथनं दिसणार नाही आणि कॅमेरामध्ये पण येणार नाही. हे बघा इकडे. पण आता तिथपर्यंत जायला जागा नाही. अपूर्ण अवस्थेतली लेणी असावी असं तरी मला वाटतंय. आणि तो तिकडे बघा समोर. थोडासा कॅमेरा इकडे घे, मी मार्क करतोय तुम्हाला. तो दगडाचा पाड बाहेर निघालाय तिथनं, तुटलेल्या अवस्थेत असेल, निसटलाय तो त्या कड्यामधून, खाली पण पडू शकतो. पावसाळ्यामध्ये थोडंसं रिस्क आहे. मग आता आपल्याला लेण्यांचा समूह लागायला सुरुवात झाली असं म्हणू शकता. आता इकडे वर आला ना तुम्ही, तुम्हाला या लेणीकडे जाण्यासाठी पायऱ्या पण कोरलेल्या आहेत. परंतु त्याच्या आधी इथे पाण्याचं टाक आहे छोटंसं. कॅमेरा घे माझ्याकडे, मी दाखवतो डायरेक्टली. दिसतंय? आणि इकडे लेणी समूह आहे. आता तिथे दोरी लावलेली आहे, तरी मी जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. अनुजला मी इथेच ठेवतोय आणि जो काही शॉट असेल तो मी तुम्हाला माझ्या मोबाईल कॅमेरामधून देतो. ओके? आता आवाज येत असेल कारण मी माईक तिकडचा वापरतोय, परंतु आता मला कॅमेरा सुरू करू द्या माझ्या मोबाईलचा एकदा.
हे बघा अनुष तिकडे आहे. मी त्याला ये याच्यासाठी नाही बोललो, मला इथे रस्सी दिसली, म्हटलं कदाचित रिस्की पॅच असेल म्हणून त्याला नाही म्हटलो आहे. परंतु इथे रस्सी पावसाळ्यासाठी किंवा पाणी काढण्यासाठी लावलेली दिसते. इथे तळघरासारख्या खोल्या आहेत डायरेक्टली. आतमध्ये ना धान्य साठवण्यासाठीची जागा असते ती म्हणू शकता. 2 मोठ्या खोल्या आहेत आणि इथे खूप उग्र वास येऊ राहिला आहे मला याचा, काय बोलता, वटवाघळांचा. म्हणजे हे धान्याचं कोठार असावं त्या काळामध्ये. बाकी इथे भिंतींवरती शिलालेख तर मला दिसत नाही आहेत. नाही, कुठेही शिलालेख नाही आहे. परंतु या समोरच्या बाजूला इथे पिलर लावण्यासाठी जागा आहेत 2. चला आता पुढे जाऊयात. पुढे पण कंटिन्यूस असू दे ब्लॉग, स्टॉप नाही केला तरी चालेल. फक्त खाली बघून ये, हळूहळू पाय सटकताय जरा. आता इथे बघा तुम्ही, खाली दाखव अनुष थोडंसं. या ठिकाणी खाली पण एक गुफा सदृश्य टाका असावं असं मला तरी वाटतंय, जे काळाच्या ओघात बुजलंय. बरोबर, कारण आहे आतमध्ये जायला चांगली जागा आहे. या सगळ्या लेण्या कव्हर करून दाखवायच्या आहे. अनुष तू जर माझ्याकडे कॅमेरा फिरवला थोडासा तर इतरांना लेण्या दिसतील. या आता लेण्या एक एक करून आपण फिरूयात. चला यावरती थोडंसं. हळूहळू पाय टाक, रिस्क घेऊ नको. ओके, आता आपण सुरुवात करूयात या ठिकाणापासून. अनुष थोडंसं इकडे माझ्या बाजूला, राईट. एक प्रकारे बसण्याची जागा म्हणू शकता ही गुहा. म्हणजे इथे ओसरी सारखी जागा आहे, बाकी पुढे प्लेन आहे. इथे खांब लावण्यासाठी पण जागा दिसत आहे बघा. बरोबर, हे एक चैत्यगृहासारखं, चैत्यगृह नाही म्हणताय ना, चैत्यगृह ही कन्सेप्ट वेगळी थोडीशी आहे. चैत्यगृह इकडे एक दालन म्हणू शकता. त्याच्यावरती पण छत टाकण्यासाठी किंवा कशासाठी छिद्र आहेत ते दिसत आहे तुम्हाला समोर. 3 छिद्र आहेत तिथे. इकडच्या बाजूला पण या कोपऱ्यात एक छिद्र आहे. तर आहेत हे छिद्र आहेत, म्हणजे दालन हे एक प्रकारे. आता आपण पायरी मार्गापासून सुरुवात, ते साखळदंडाच्या मार्गापासून तिकडे, म्हणजेच आता डाव्या बाजूला जाऊयात थोडंसं. तुम्ही जर गडावर येत असाल तर तुमच्या उजव्या बाजूला इकडे चाललोय आपण. आता आपण एक मुख्य मूर्ती मिस करतोय. तू या बाजूला आहे पुढे आणि इकडे फोकस कर. इथे ही कुठल्या देवतेची मूर्ती आहे तर वाटतं की गणेशाची आहे. ही सोंड असं काहीतरी दिसतंय. मला देखील माहित नाही कुठली मूर्ती आहे. तुम्हाला जर ही मूर्ती माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मूर्ती दिसते सगळ्यांना. चला आता पुढे जाऊयात. हे एक दालन होतं, तुटलेल्या अवस्थेत खालून तुटलंय असं म्हणू शकता. आता अजून थोडंसं पुढे येऊयात. हे पुढे जे दिसतंय तुम्हाला, हे भव्य असं दालन आहे. आता या दालनामध्ये, चला आतमध्ये या थोडंसं. वटवाघूळ वगैरे तर काय दिसत नाही मला, परंतु कोणीतरी स्टे वगैरे केला असेल तर त्याची चिन्ह आहेत. पण या गोष्टी जर करण्यासाठी तुम्ही येत असाल गड किल्ल्यांवरती तर मग काहीतरी चुकताय आपलं. आपल्याच इतिहासाला, आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम न करता त्याचा ऱ्हास करण्याचं काम, त्याचा अपमान करण्याचं काम आपण करतोय. मी अनेक व्हिडिओजमध्ये, माझा प्रेमगिरीचा पहिला व्हिडिओ होता, पहिला व्लॉग होता, त्यामध्ये सांगितलं होतं की हे जे गड किल्ल्यांवर प्रेम करताय ना तुम्ही, हे करत जाऊ नका. ठीक आहे, काय नाही, दालन आहे फक्त. दालनाच्या कडेला ओसरी आहे आणि या बाकीच्या गोष्टी. आता हा कचरा आपण एका ठिकाणी जमा करून ठेवूयात. आता इथून अनुष थोडंसं जपून आहे. हे काहीतरी वेगळं असतं. ह्या किल्ल्यांवरती जेव्हा फिरतो ना, हे कोरीव पाण्याची टाकी, यातला हा भुयारासारखी रचना. इथून बघा तुम्ही, आपण जे नेढं नेढं म्हणतो, नेढं आपल्याला गडात वारं घुसून जे दिसतं ते नेढं असतं. बट हे पण 2 टाक्यांना जोडण्यासाठी केलेली रचना. वरती दालन, तिथे बसायला जागा. म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात जरी तिथे बसलात तरी किती गारवा लागत असेल याची कल्पनाच आपण केली पाहिजे. टाक्यातलं पाणी चांगलं नाहीये, भरपूर दिवसापासून साफसफाई झालेली दिसत नाही आणि
तळ पण दिसत नाही टाकायचं, त्यामुळे खूप जास्त खोल असेल असं तरी वाटतंय मला. आता आपण अनुज कडेने फक्त हळूहळू पुढे ये. इथे राईटला पाय टाक आणि सरळ पुढे. आता आपण एक उत्कृष्ट नक्षीकाम केलेलं असलेल्या ठिकाणापाशी आलोय. बघा, दरवाजाचं नक्षीकाम तुम्ही बघू शकता, कसलं सुंदर आहे. वरती द्वारपट्टीवरती गणेशाची रचना आहे. खाली पण जी फुटर म्हणू शकता आपण, जे दरवाजाच्या खालची जागा आहे, काय म्हणतात त्याला, उंबरा. उंबऱ्यावरती पण खूप सुंदर असं नक्षीकाम इथं केलेलं आहे. अनुज एक काम कर, पाठीमागे आहे ना आपल्याकडे एक टॉर्च आहे. टॉर्च म्हणजे छोटा लाईट येतो व्हाईटवाला, तो दिसतोय का बघ आणि तेवढा काढ फक्त. चला आता या आतमध्ये. आतमध्ये तुम्हाला आहे ना खूप घाण वास येईल, उग्र वास आहे. हा कसला वास आहे? तो वटवाघळांचा आहे. पहिले तर हे पूर्णपणे तुम्हाला जे दिसतंय, आतमध्ये छोटी छोटी दालनं आहेत. बाहेर एक पडवीसारखी जागा, जशी की आपल्या घराचा चौक असतो तशी जागा आहे. आणि त्या बाजूला एक खिडकी पण आहे छोटीशी. जास्त पुढे जाऊ नको. दाखवली खिडकी? ठीक आहे, चल आता बाहेर आहे, कारण वास खूप जास्त येईल आणि नंतर चक्कर येईल. ओके, ती खिडकी इथे बघा. ठीक आहे, आता आपल्याला अजून खाली यायचंय. हा, इकडे जाता येईल आपल्याला. वरच्या बाजूला एक दालन आहे, ते दाखव फक्त. त्याच्या खालच्या बाजूला पण दालनासारखी रचना आहे आणि इथून खाली उतरायचंय. तर मी इथून खाली येतोय. बघू कॅमेरा, हळू आहे खाली. ठीक आहे, पकड आता आणि हळूहळू या. येताना आपल्याला आता बघत जावं लागेल की खरंच जायला जागा आहे का. आहे जागा. कॅमेरा देतोस माझ्याकडे? थोडस खाली वाकावं लागेल तुला. खाली वाक, वाक खाली. बॅगमुळे ना थोडीशी अडचण येते, खाली बसू नये ऑलमोस्ट. ठीक आहे, चल पकड कॅमेरा आता. चला आता पुढे. आता हे जे दगड आहेत ना, हे कदाचित वरतून कोसळलाय हा दगड, मला तरी वाटतं इथला. कारण चांगल्या प्रकारे जागा तयार करायचा प्रयत्न त्यावेळेस गुहा बनवताना केलेला होता सगळ्यांनी. आता हे पण आतमध्ये पण तसंच एक दालन आहे, फक्त आतमध्ये एकदा दाखवून दे काय आहे आतमध्ये. इथे दिसतंय सगळ्यांना? काय नाही आतमध्ये जास्त. याच्यामध्ये मी पुस्तकांमध्ये वाचलंय की शिलालेख खूप आहेत, पण अंधार एवढा आहे ना, दिसणंच पॉसिबल नाही होते इथे कुठेच. पण आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे दिसतंय तुम्हाला? पुढे घे थोडासा कॅमेरा. घोड्याचं शिल्पासारखं वाटतंय, बरोबर? घोडा असावा असं मला तरी वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टी मी यासाठी दाखवतोय, माझ्या जुन्या जे आत्ताचा पन्हाळे काजी लेणीचा व्लॉग टाकला त्यामध्ये एका जणांनी म्हटलंय की तुम्ही स्वतःलाच दाखवा, आम्ही लेणी दुसऱ्याच्या चॅनलवर जाऊन बघतो. खरंच एम तो नसतो की स्वतःला दाखवायचं, एम असतो की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचा. परंतु लोक करतात कमेंट, आता काय करणार या गोष्टींना. आपलं कार्य सुरू ठेवायचं आपण कायमचं. आणि हा, त्या व्लॉगमध्ये कदाचित माझं थोडंफार चुकलंही असेल, कारण वेळ नव्हता तेवढा. हळू थांब थोडासा, जास्त नको पुढे जाऊ. ही एक लेणी बघा इकडे दिसते, अपूर्ण म्हणू शकता. याच्या पुढेही लेण्यांचा समूह आहे, परंतु तिकडे जाणारी वाट आता नाहीये इथून पुढे. आता आपण लेण्या बघितल्या असं समजा, तिथून पुढे चैत्यगृह असलेली लेणी आहे असं मी वाचलेलं आहे. तिथपर्यंत जाणारी वाट मला दिसली नाही म्हणून मी जात नाहीये. तर एकदा एक चेक करू का मी पुढे जाऊन? नाही, खूप रिस्कियर पॅच आहे, म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल टाईपच आहे. तर जाऊ द्या, एवढी रिस्क नाही घ्यायची आपल्याला. आपण आता आपल्या साखळी मार्गाकडे चाललोय, म्हणजे ज्या मार्गाने आपल्याला आता शिवनेरी किल्ल्यावरती पोचायचं आहे. चला
आता डायरेक्ट तुम्हाला साखळी मार्गाला भेटतो आम्ही. चला आता साखळीच्या वाटेने आपण वर चाललोय. एक प्रिकॉशन सगळ्यांनी घ्या. मी तुम्हाला दाखवायचंय म्हणून इथं कॅमेरा वापरतोय. थोडा वेळ कॅमेरा पण ठेवून देणार आहे. अनुज थोडासा वर गेला की मी कॅमेरा ठेवून देतोय. अवघड वाट आहे. अनेक लोकांचा काही काळापूर्वी इथे मृत्यू पण झाला जेव्हा ह्या रेलिंग नव्हत्या. त्यामुळे रिस्क झिरो घ्यायची, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि आमच्यासोबत वर यायचं. अनुज म्हणतोय रेलिंग ज्यांनी लावलं त्यांना अप्रिशिएट करायला पाहिजे. खरंच रेलिंग नसती तर हा पॅच चढणंच अवघड आहे. आता आपण खूप चांगला पायरीचा मार्ग आहे तिथून वर चाललोय. अनुज पुढे चाललाय. हळूहळू जाऊयात आपण त्याच्या पाठीमागे. माझ्या एका हातात कॅमेरा जरी असेल तरी दुसरा हात मी पूर्ण टेकवत चाललोय. पूर्णपणे खाली टेकवतोय. वाटेत पाण्याचा आणखी एक टाका लागलाय बघा. आपण पोचलोय वरती. आता थांब थोडं. कसा होता एक्सपिरियन्स? सुपर क्लास. कुठे घाबरलास? घाबरलो तर फक्त रेलिंगच्याच ठिकाणी. आणि जसं तू म्हणाला की मी अप्रिशिएट करायलाच पाहिजे. नुकतीच मसल रिकव्हरी झाली होती. थोडी धाकधूक होती की मी चढू शकेल का नाही. टू शूट द व्हिडिओ मी आज इथपर्यंत आलो. बघा तुमच्यासाठी मसल इंजुरी असून पण तो आलाय आपला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या कमेंट नक्कीच भेटल्या पाहिजे प्लीज. आणि सुंदर अशी गोष्ट म्हणजे चाफ्याची फुलं. वा, आणि हे अजस्र असं चाफ्याचं झाड माझ्या पाठीमागे. आता आपण कुठे पोचणार आहे तर शिवकुंज जी इमारत आहे ना तिथे आपण पोचतो या मार्गाने. वाटेत काही भेटलं तर ते दाखवतो तुम्हाला. चला. फायनली आपण पोचलोय गडाच्या उत्तर पठारावरती. या बाजूला जे दिसतंय ते शिवकुंज इमारत. शिवनेरीवर येण्याचं औचित्य फक्त दुर्गश्री बघणं आणि दाखवणं हे नव्हतं. एक नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करतोय. तो देखील महाराजांच्या चरणी अर्पण करणं हे माझं काम होतं. त्यामुळे आज आपण इथे आलोय. हा काय प्रमोशनल स्टंट नाही करत आहे मी. जे सत्य परिस्थिती ती दाखवतोय. या भागात आलो होतो. एवढ्या पाण्याच्या बॉटल क्रश केल्यात मी आत्ताच्या सिच्युएशनला. ठीक आहे, पाण्याच्या बॉटल आहेत. यासोबत तुमचे कुरकुऱ्याचे पाकिटं पण आहेत. आणि अक्षरशः एक बाटलीचं झाकण उघडलं ना मी, मला दारूचा वास आलाय. सगळ्यात पहिले मला काय दिसलं तर कोळी चौथऱ्याच्या वरच्या बाजूला इकडे परत एक शिलालेख आहे. या बाजूचा शिलालेख आणि दगड थोडेसे काळे पडलेत असं वाटतंय पावसाच्या शेवाळाने वगैरे वगैरे गोष्टींनी. आणि खरं तर मी इकडे येण्याचं कारण म्हणजे, अनुज तू या बाजूला आला तर तुम्हाला दिसेल की इथे काहीतरी वास्तूसारखी गोष्ट आहे. हा पण दगडच आहे एक प्रकारे.